हॅलो हाय नमस्ते. मी घेऊन आली आहे पुढचा चॅप्टर ऑफ तू भ्रमता आहासी बाया. सुरुवात करायची. आर यू नॉट वेल? ओंकारनाथांच्या अनपेक्षित प्रश्नानं सायरा गोंधळली. माणसं असाही विश्वासघात करतात. रडलात की काय? नाही, सर्दी झाली. तरी रडून घ्या, मोकळं वाटेल. तो कोण पंकज का कोण, तो वाहून जाईल. सर, दॅट कावड मला फोन करून सांगतो सायराला माझा लग्नाचा निरोप द्या आणि तिला जरा सांभाळा. मी सांगितलं दॅट इज नॉट माय जॉब. आपल्याला कुणाला सांभाळायला जमत नाही. सर, यू कॅन टेक लिव्ह. मी ठीक आहे. ठीक आहात? मग तुमच्या टेबलवर ताजी फुलं कशी दिसत नाहीत? विसरलात की मिळाली नाहीत? सायरा गप्प उभी राहिली. तुम्ही आमचं ऐका. ही प्लास्टिकची फुलं पहा. 6 वर्ष झाली. तुमची अपॉइंटमेंट होऊन किती दिवस झाले? 6 महिने. ही फुलं 6 वर्षांची झाली. वाढत नाहीत, कोमेजत नाहीत. तुमचे गुलाब संध्याकाळी खाली पाकळ्या टाकतात. म्हणूनच मी सर्दीचं खोटं कारण सांगितलं. पाकळ्यांचं काय किंवा माणसांचं काय, ते दुःख तुम्हाला समजणार नाही. यू कॅन गो. ओंकारनाथ जरा स्वर चढवीत म्हणाले. आय एम सॉरी म्हणत सायरा जाग्यावर येऊन बसली. निर्बुद्धातल्या निर्बुद्ध माणसालाही तुला ह्यातलं काही समजणार नाही म्हटलं की संताप येतो. बुद्धिवान माणसाला अकलेचा अहंकार असतो, तर मूर्ख माणसाला त्याचा मूर्खपणा जाहीर झाल्यानं त्याच्या गर्वाला धक्का पोहोचतो. ओंकारनाथ तर नक्कीच निर्बुद्ध नव्हते. शेअर बाजारात त्यांच्या नावानं वाकणाऱ्या बऱ्याच माना होत्या, कारण त्या बाजारातली जी काही नीतिमूल्य असतील ती त्यांनी काटेकोरपणानं सांभाळली होती. बापकमाईच्या दुप्पट त्यांनी आपकमाई वाढवली होती. कस्टम्समध्ये वजन होतं आणि एकदाही इन्कम टॅक्सची धाड पडली नव्हती. अशा आसामीला यकश्चित स्टेनोनं आपल्यालाही काही न समजणाऱ्या गोष्टी आहेत हे सांगणं म्हणजे विलक्षण उपमत. एखाद्या गोष्टीच्या अज्ञानाचं जितकं शल्य नसतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त त्या अज्ञानावर कुणी बोट ठेवलं तर होतं. हे बोट जर अधिकारी व्यक्तीनं ठेवलं तर जळजळ जरा कमी. निदान मग ती व्यक्ती किमान देखणी हवी. पंकज हँडसम आहे. ही इज जस्टिफाईड. सायरानं आरशात स्वतःचा चेहरा बघावा आणि पंकजनं इतके दिवस का होईना प्रेम केलं, काफी हो गया म्हणत गप्प राहावं. अर्थात इतका सगळा विचार करूनही ओंकारनाथांचा सल कायमच राहिला. पण अज्ञानाचं निराकरण करून घेणंही अवहेलनाचं वाटत होतं. अंड्यात पिल्लू तयार झाल्यावर तेच प्रथम चोच मारून बाहेर येतं, तसं गप्पांच्या ओघात आपोआप हा विषय निघायला हवा. म्हणजे ऑफिस कामाव्यतिरिक्त बोलणं आलं. वैयक्तिक पातळीवर यावं लागणार. त्यात आस्था डोकावणार. म्हणजे प्रॉब्लेम, गुंतवणूक. ही सायरा मग रोज काही ना काही सांगत राहणार. मग एके दिवशी कसली तरी सवलत मागणार. काय करावं? ठरलं. घाबरायचं नाही. आपण ऑफिसर आहोत, ती स्टेनो. त्यात दिसायला मिडिओकर. आपण काहीही नाकारू शकतो. पंकजच्या आठवणीनं 7-8 दिवस तर नक्कीच रडेल. आज आपण सहज आलो. विनीता पैसे मागायच्या मूडमध्ये होते. त्यापूर्वी सटकणं जरुरीचं होतं. हेही कारण होतंच. सायरा अचानक दिसली. पंकजनं नकार दिल्यामुळे हिला आता माणसांचा उभं आला असणार. एकांतासाठी ती इथं येणार. उद्या पण येईल. आपणही यायचं. सहानुभूतीचा सूर लावायचा. नंतर हवा तो राग सुरू करायचा. नुसता सा लावल्यानं कोणता राग यायला जाणार आहे हे कुठं कळतं? ओंकारनाथ आजही अचानक लवकर येतील हे सायराच्या ध्यानीमनी असणं असं कसं शक्य आहे? तरीही ओंकारनाथांना पाहून ती जेवढी गोंधळली नाही त्याच्या कितीतरी पटीनं जास्त ओंकारनाथ चक्रावले. सायरा पूर्ववत कामाला लागली होती. प्रेमभंगाऐवजी प्रेमपूर्ती व्हावी अशा उल्हासानं ती तिचा फ्लॉवरपॉट सजवत होती. आता सांत्वनाचा सूर लावणार कसा? पण ओंकारनाथ चतुरच. शेअर बाजारातला चढउतार अंगवळणी पडला की बचावाचं धोरण कधी आणि आक्रमक पवित्रा कधी हे आपोआप समजतं. सांत्वन नाही तर अभिनंदन. त्यांनी सायराला हाक मारली. बसा. ती डिक्टेशनच्या तयारीत बसली आणि त्या अपेक्षेने तिनं ओंकारनाथांकडे पाहिलं. मी डिक्टेशनसाठी बोलावलं नाही. तुम्ही आजही लवकर आला असाल त्या अंदाजानं आलो, कारण मी कालच्या फाईल सह्यांसाठी आणते. सायरा लगबगीनं उठत म्हणाली. कामाचं नंतर बघू, मी तुमच्यासाठी आलो. सायरा चमकली. मी समजूत घालण्यासाठी आलो होतो, पण आता अभिनंदन करतो. कशासाठी? तुम्ही सावरलात म्हणून. बोलावं की नको हा संभ्रम सोडवून घेत सायरा म्हणाली. मी सावरलेलीच असते कायम. मग कालचं रडणं? आयुष्यातले काही दिवस बेहोशीत गेले त्या दिवसांना ते कृतज्ञतेचं अर्घ्य होतं. यू आर स्ट्रेंज. मी कशी आहे ते सर तुम्हाला समजणार नाही. काल पाणी वाहून गेलं, आज मी पूर्ववत ताजी आहे. मी फाईल सांगते. प्लीज वेट. थोडी कॉफी घेऊ. ओंकारनाथांनी शिपायाला बोलून कॉफी मागवली. समोरच्या उडपी हॉटेलातला वेटर जाड काचेच्या ग्लासमध्ये कॉफी घेऊन आला.
समोरच्या शोकेसमधली बोन चायनाची कपबशी काढण्यासाठी सायरा उभी राहिली. तोपर्यंत ओंकारनाथांनी ग्लास तोंडाला लावला आहे. साहेबांना काय बोलायचं असेल या कुतूहलापेक्षाही या माणसाला दुसऱ्या माणसाची संवाद करावासा वाटतो याचं सायराला जास्त आश्चर्य वाटत होतं. संधी मिळेल तेव्हा खरं तर तिलाही ओंकारनाथांना खूप सांगायचं होतं. सांगण्यापेक्षा सुनवायचं होतं. पण बॉस आणि स्टेनो हे नातं आणि सायराची स्वतःची वृत्ती हेच मध्ये येत होतं. कटुवात वाटणारं सत्य अनेकदा जिभेच्या टोक्याशी येऊनही न दुखवणाऱ्या वृत्तीची ज्योत तेवत असली की वाणी ओठांशी थांबते. 6 महिन्याच्या कालावधीत सीयर्स कंपनीचे सर्वेसर्वा ओंकारनाथ कसे आहेत हे सायरानं जाणलं होतं. तरी ती गप्प होती. पण सरांनीच विषय काढला तर स्पष्ट बोलण्याचं धाडस हवं म्हणून सायरानं कबीराची प्रार्थना केली. आता बोला. ओंकारनाथांनी प्रारंभ केला. काय बोलू? तुम्ही आज इतकं शांत कशा? प्रेमभंग ही काही साधीसुधी बाब नव्हे. तुम्ही या अनुभवातून गेलात का कधी? बेभरवशाच्या गोष्टीमागे मी कधी धावत नाही. मग तुम्हाला कसं कळणार? मी तर्क करू शकतो आणि म्हणूनच आजवर यशस्वी ठरलो आहे. सायरा झोंबेल असं हसली. ओंकारनाथांचा चेहरा बदलला. सायरा उठून उभी राहिली आणि म्हणाली, सर, आय रिक्वेस्ट यू, तुम्ही मला काही विचारू नका कारण माझी उत्तर तुम्हाला झेपणार नाहीत. झेपणार शब्दात जास्त डिवच नव्हता. सायरानं तो शब्द जाणून बुजून वापरला होता. ओंकारनाथ हुकमी आवाजात म्हणाले, इथं बसा, स्पष्ट बोला. यू मे गेट ऑफेंडेड. डोंट वरी अबाउट इट. सर, तर्कावर शेअर बाजारात यशस्वी ठरता येतं. तर्कावर भिस्त असलेल्या माणसासाठी प्रेमाचा जन्म झालेला नाही. तुम्हाला प्रेमच माहीत नाही तर प्रेमभंग कसा असतो हे तुम्हाला कसं समजणार? मी प्रेम करत नाही म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं? करतही असाल पण अशाच गोष्टींवर. अशा म्हणजे? प्लास्टिकच्या फुलांवर करता त्याप्रमाणे. व्हॉट यू मीन बाय दॅट? ज्या गोष्टींवर प्रेम करण्यात रिस्क नाही अशा गोष्टींवर प्रेम करणारी माणसं खूप असतात. खरं तर ते प्रेमच नाही, त्याला मालकी म्हणतात. कारण ते प्रेम सुरक्षित असतं. तिथं समर्पणाचा प्रश्न उद्भवत नाही. प्रतिसादाची पण त्या वस्तूकडून अपेक्षा नसते. म्हणजे काय? ही प्लास्टिकची फुलं तुम्ही आत्ता फेकून द्यायला निघालात तर ती फेकू नका असं ओरडणार नाहीत. तुमची रोज संध्याकाळी माना टाकणारी फुलंसुद्धा ओरडत नाहीत. ती डुलत असतात तेव्हा आपलं निर्माल्य होणार आहे हे विसरू शकतात. म्हणूनच सुगंध देऊ शकतात. चैतन्याचा स्पर्श आणि वावर जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण उपयोगी पडतो की उपद्रवी ठरतो हे पाहणंच महत्त्वाचं असतं. हिंदू धर्मात म्हणूनच निर्माल्याचा आदर करतात. निर्माल्य नदीत टाकतात. त्याला पुन्हा चैतन्याच्या सहवासात सोडतात. मी सुद्धा निर्माल्य रोज पिशवीत भरून नेते. वेस्ट पेपर बास्केटमध्ये टाकत नाही. रोज चौपाटीवर जाऊन समुद्रात सोडते. त्यानं काय होतं? त्यांनी काही क्षण आपलं नातं सुगंधाशी जोडलं होतं. या क्षणांशी कृतज्ञ राहण्याचा आनंद. निर्माल्यापर्यंत तो भाव पोहोचतो का? ओंकारनाथांनी काहीशा चेष्टेनं आणि खोडसळपणानं हा प्रश्न विचारला खरा, पण त्याच वेळेला आपल्या पायातला बूट अकारण घसरतोय असं त्यांना वाटू लागलं. सायरा म्हणाली, माना टाकून शेवटचा श्वास घेतल्यावर आपण प्रेतावर घातलेले हारही प्रेतापर्यंत पोहोचत नाही. तरीसुद्धा त्या माणसाच्या हयातीतल्या मनस्तापाचे क्षण विसरून सुखाच्या क्षणांची ती पूजा असते. आणि सर, हे सगळं करायचं असतं ते आपलं जिवंतपणीच निर्माल्य होऊ नये म्हणून. त्यासाठी पदार्थांऐवजी जिता जागता माणसांवर प्रेम करावं लागतं. खुर्ची सरकून सायरा उठली. ऑफिसही सुरू झालं होतं. दारापाशी थांबत सायरा म्हणाली, पार्डन मी फार बोलले. दॅट इज नॉट माय नेचर. इनस्पाईट ऑफ दॅट, सर, एकच विचारते. तुम्ही मनापासून कुणावर प्रेम करता? आज तुमच्यासाठी जीव गहाण ठेवायला कोण तयार आहे? एखाद्या व्यक्तीचं नाव सांगाल? 2 मिनिट थांबा, सांगतो. सायरा ओंकारनाथांसमोर बसली. तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर विचार करण्याची वेळ माझ्यावर आत्तापर्यंत आली नाही आणि म्हणून माझं काही अडलंही नाही. सायरानं नुसतं पाहिलं. ओंकारनाथ बूट घट्ट पकडीत म्हणाले, सकाळी 8 वाजता मी उठतो. मला बेड टी लागतं. विनीतानं आंघोळ केल्याशिवाय चहा करायचा नाही अशी माझी ऑर्डर आहे. चहाबरोबर टाइम्स. 9 वाजेपर्यंत मी फोन कॉल्स घेत नाही. 9 ते 9:30 माझी कामं, आंघोळ वगैरे. कोणत्या वारी कोणते कपडे ते नोकरांना माहीत आहे. ते हँगरवर तयार असतात. 11 ते 10:30 ऑफिस. आठवड्यातले 4 वार मीटिंग्स. रात्री 9:45 घरी. त्यावेळी विनीतानं फ्रेश असायला हवं. मग जेवण, वाटलं तर TV, नाहीतर डोळे मिटेपर्यंत वाचन. आणि तरीही झोप आली नाही तर विनीता. अँड नथिंग इज मोस्ट क्रेडिटेबल. विनीता नेव्हर सेज नो टू मी. सायरा विलक्षण अर्थानं हसली. ओंकारनाथ आवेशानं म्हणाले, शी हॅज टू बी लाईक दॅट. तिला दर रविवारी ओबेरॉयचं जीवन लागतं. मला काही ना काही शॉपिंग. मी गाडीत बसून राहतो. मूव्हीला जायचं म्हणली तर मूव्ही. तिला कोणताही पिक्चर चालतो. मी बसल्या बसल्या छान झोपू शकतो. या सगळ्या टाईट शेड्यूलमध्ये प्रेमाचा प्रश्न कुठे आड येतो? सायराला आता अशक्य झालं. ती पुन्हा हसली. त्यात कीव होती, सहानुभूती होती की उपहास
की त्रिवेणी संगम ठरवणं अशक्य होतं. ती जाण्यासाठी उठली. व्हाय आर यू ब्लिंकिंग? निग्रहानं ठरवून सायरा म्हणाली, बोथ ऑफ यू आर युझिंग इच अदर. ओंकारनाथ या वाक्यानं उडालेच. त्यांना क्षणभर प्रतिप्रश्नही सुचेना. ते कावरे पावरे झाले. साशंक मनानं त्यांनी विचारलं, यू मीन आय एम ऑल्सो बिंग युज्ड? सायरा उत्तर न देता बाहेर पडली.